बापरे, आज तर लिमिटच. गुलाबाच्या पाकळ्या. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. तर आज मी व्लॉग स्टार्ट करत आहे सायंकाळपासून, कारण की सकाळपासून थोडेफार कामं होते. मी म्हटलं चला आज सायंकाळपासूनच स्टार्ट करूया व्लॉगला. तर आता शानू वगैरे आत्ताच ट्युशनला गेलेली आहे. तिची सायंकाळी ट्युशन असते, 5-5:30 वाजेपर्यंत ट्युशन असते तिची. ती गेलेली आहे ट्युशनला. हे गेलेले आहे पेशंट रेफर करायसाठी. यांना आज बरेच पेशंट लागले रेफर करायसाठी. तर हे गेलेले आहेत तिकडे आणि आता झालेली आहे सायंकाळच्या झाडझूड वगैरे करायची वेळ. तर सर्वात आधी कपडे काढून आणते. आणि 4-5 दिवस झाले मी आमच्या समोर जे झाडं लावलेले होते ना, तिथे मी जाऊन बघितलेलं नाही आहे. तर तिथे जाऊन बघते आता सर्वात आधी, आणि मग घरातली कामं करते. तर चला मग मंडळी, आणि तुम्हाला दाखवते मी इथे. हे हिवाळ्यामध्ये झाड आणलेलं होतं, म्हणजे जेव्हा शेवंतीचे झाडं नव्हते आणले का, तेव्हा हे झाड आणलेलं होतं. याचं नाव नाही माहीत मला काय. तर हे वाळलं. मी म्हटलं आता हे मरते, कारण की याला पाणी नव्हतं भेटलं. जेव्हा मी गावाला गेली होती ना, सुरतला वगैरे, तर तेव्हा ह्या झाडाला पाणी नव्हतं भेटलं. तर हे झाड पूर्ण सुकलं होतं. मी काय केलं, याचे वाळलेले पानं पूर्ण काढून टाकले आणि त्याला छान पाणी वगैरे दिलं. थोडेफार मला हिरवे थोडे झाडं दिसत होते, तर त्याला असं पाणी वगैरे दिलं. आणि बघू शकता तुम्ही किती छान असं आता फुलं लागलेले आहे आणि बऱ्याच अशा कळ्या आलेल्या आहे. हे जे फुलं आहे ना, हे 2 ते 3 दिवस राहतात. तर यांचं उगण्याचं एक हे आहे. आता हे समजा उगवलेलं फूल आहे, तर हे संध्याकाळी म्हणजे रात्र होईपर्यंत एकदम असं आकासून जाते, म्हणजे चिमून जाते. आणि उद्या सकाळी पुन्हा हे असं जसं आहे तसं असं नवं उमलून जाते. तर हे असे 2-3 दिवस राहतात. आणि हे 2-3 दिवसा अगोदरचं फूल आहे, हे बघू शकता. आणि असे 2-3 दिवस झाले की असं थोडंफार असं चिमत येऊन जाते हे फूल. तर छान वाटत आहे. कलर पण खूप छान आहे, येलो येलो. आणि इथले झाडं, हे जे झाड आहे ना, याची गंमत सांगते. हे मी पावसाळ्यामध्ये लावलेलं झाड आहे मागच्या. तर ते पावसाळ्यामध्ये लावलेलं झाड आहे, हे अजूनही जसं आहे तसंच आहे. मी आता डायरेक्ट याला ज्या वेळेस म्हणजे 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यानंतर बघते की याला खाली कंद आलेला आहे की नाही. तर सध्या हे जसं आहे तसंच राहू देते. काही याच्यामध्ये ना ते बेकार झालं, ना चिमलं, ना वाळलं, ना काही. जसं आहे ते तसंच लावून आहे. तर अशी इथल्या झाडांची एक हे आहे, का म्हणते त्याला, अपडेट. आणि हे तर झाडं आहे. सध्या आता या झाडांवर डस्ट वगैरे खूप जास्त बसत आहे या कंपनीच्या डस्टमुळे. तर चला बाहेरचे झाडं बघून घेऊ. आणि मी लावलेल्या प्रत्येक झाडांची काही ना काही गोष्ट आहे, काही ना काही कहाणी आहे त्यामागे. तर प्रत्येक नाही, पण आहे जास्त करून असं नाही का, त्यांचं काही ना काही झालं, वाळलं, चिमलं. तसंच एक इथे झाड आहे, त्याची मी तुम्हाला नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार. चला झाडं जाऊन बघूया, वांगे वगैरे लागले का तर काही. अरे बापरे, इकडे आहे वांगे. बापरे, मोठं वांगं लागलेलं आहे. तोडून घेते मी आता हे, नाही तर मग जरड आलं की याच्या बिया वगैरे सगळ्या जरड येऊन जाते. कसं तुटत आहे. अजून दुसरं सापडलं. अजून आहे. तोडून घेते. बापरे, आज तर लिमिटच हे झाली.
4-5 वांगी निघाले, 5-6. वाव, एक नंबर. 5-6 वांगी निघाली इथल्या 4च झाडांचे. ह्या झाडाला 12ही महिने फुलं राहते काच माहिती नाही. आणि झेंडूचे पण छान लागून राहिलेले आहे फुलं. पण मी याचे बिलकुल एकही फुल तोडत नाही आहे, जेणेकरून याचं जे वाळल्यावर बी आहे ते इथंच पडलं पाहिजे आणि पावसाळ्यात इथेच झेंडूचे झाडं निघाले पाहिजे, छोटे 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 मस्त. गुलाबाला पण छान कळं येत आहे. किती छान वांगी निघालेले आहे मस्त. आत्ताच झाडाचे तोडा आणि भाजी करा. पण यांनी काल वांगे आणलेले होते, त्याच्यामुळे आता ही वांगी तर मी घेणार नाही. सर आलेले, सरांच्याच घरी पाठवून देते. घरी येत आहे का तुम्ही? क्या लाया आपने? बाप रे बाप. किसका आहे? सर का? मी काय म्हणते, काहीतरी स्पेशल बनवू का मी तुमच्यासाठी? चहा पिणार का तुम्ही? स्पेशल चहा. चहाच्या व्यतिरिक्त चहाच स्पेशल बनवते. चहा स्पेशल बनवते. नवरोबासाठी स्पेशल चहा बन. तर यांच्यासाठी स्पेशल चहा बनवणार, गुलाबाचं फूल देऊन नाही, गुलाबाचे पाकळ्या टाकून. तर मी असं 2-3 रील पाहिलेले आहे की गुलाबाच्या पाकळ्या टाकून चहा बनवतात म्हणून. तर चला आपण पण ट्राय करून बघते मी. तर हे फूल जे आहे हे आधी सर्वात आधी धुवून टाकते, कारण की पूर्ण डस्ट आहे इथे कंपनीचा. इथे सगळ्या याच्यावर डस्ट आहे, त्याच्यामुळे बाहेर ज्या कोणत्या वस्तू आहे त्याच्यावर. तर हे सर्वात आधी छान पाण्यात टाकून ठेवते आणि थोड्या वेळात चहाची रेसिपी जी आहे ते शेअर करते. आणि मी पण फर्स्ट टाईम बनवत आहे. तर चला. त्याला राहू देते असं 5 मिनिटं पाण्यामध्ये. तर सर्वात आधी यामध्ये जाणार पाणी, आणि 1च कप चहा बनणार आहे त्याच्यामुळे थोडंसंच पाणी. त्यानंतर यामध्ये जाणार चहापत्ती आणि त्यानंतर साखर आणि त्यानंतर या गुलाबाच्या पाकळ्या. तरी छान उकळू देणार. मला तर पहिले विचार पडलेला आहे की एक्सपेरिमेंट मी माझ्यावर करून पाहू शकत नाही, कारण चहा मी घेत नाही. तर यांच्यावर करून पाहणार की हा चहा कसा लागतो. तर चला बघूया टेस्ट कशी होते कशी नाही. आता हे एकदा उकळू दिलं, उकळून झालं की यामध्ये टाकणार दूध. अद्रक नंतर टाकते. माहीत नाही हो, आजकाल शानूनी पावडर लावणं सुरू केलं. तर चहा बऱ्यापैकी उकळून झालेला आहे. आता यामध्ये टाकणार दूध. त्याच्यामध्ये ना आता यामध्ये जाणार दूध, आणि आता याला छान उकळू द्यावं लागेल. यांना जास्त उकळलेला चहा आवडते, छान कमी गॅसवर उकळू द्यायला पाहिजे असा चहा आवडते. म्हणजे अशी साय पकडली पाहिजे त्याच्यावर, जेव्हा उकळत राहते तेव्हा साय पकडली पाहिजे. कमी गॅसवर ठेवते. आता या स्टेपवर टाकते अद्रकाचा तुकडा एवढा किसून. झालेला आहे आपला काय म्हणतात त्याला, रोज पेटल्स चाय तयार. चला घ्या.
बिस्किट नाही, हे चहा टेस्ट करून पहा पहिले. बिस्किट थांब. बिस्किट नंतर, पहिले चहा टेस्ट करून पहा कसा लागत आहे. चांगला आहे. खरंच? गरम आहे. गरम आहे. पण टेस्ट गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या ना, टेस्ट कशी आहे? काही लागत आहे गुलाबाच्या पाकळ्याचं? नाही लागत आहे? मग काही फायदा नाही आहे टाक. गुलाबाच्या पाकळ्यांची काहीच टेस्ट नाही लागत आहे म्हणते. मी पिऊन बघते आणि मला तर खूपच छान टेस्ट आहे, कारण सर्दी खोकल्यामुळे मला काहीच टेस्ट नाही आहे, तरी पिऊन बघते एक गुट. हां, जास्त नाही पण थोडाफार गुलाबाचं याचा टेस्ट लागतो आणि चांगला झाला चहाचा. हां, तेवढं नाही लागत असं गुलाबाचं काही असं गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहे तर काहीतरी वेगळी टेस्ट लागत आहे बा, असं काहीच नाही आहे. जसं आहे तसं नॉर्मल चहा लागत आहे, फक्त थोडासा गुलाबाचा फ्लेवर येत आहे. रोज पेटल्स टी करून पाहिला आणि तो थोडाफार सक्सेस झाला. म्हणजे चहा खूप टेस्टी झाला होता, पण त्याच्यात रोज एसेन्स काही वाटत नव्हतं. तर असो, एक्सपेरिमेंट तर करून झाला, पण घरातली कामं व्हायची होते सायंकाळची. घरातली झाडझूड आहे, कपडे घडी करणे आणि जे काही असले ते दुपारचे भांडे वगैरे ते करून घेतले आणि मग केली दिवावात. आणि त्यानंतर आज काही करायचं नव्हतं जास्त काही स्वयंपाकात. खिचडीच केली. खिचडी आणि मिरच्या तळल्या, बस तेवढंच केलं, कारण थोडं बरं नाही वाटत तर शॉर्टकटमध्ये संध्याकाळचं निपटवलं. तसं तर मला खिचडी वगैरे फारशी काही आवडत नाही, पण कधी नाईलाजाने करावी लागते. तर जेवण वगैरे झालं, खिचडीच केली होती आज. खिचडी आणि तेल तळलं होतं, त्यात मिरच्या तळलेल्या होत्या लालवाल्या, आणि ते तळता तळता माझ्या डोळ्यातनं तेल उडलं. हे बघा, एक नाही एक माझ्या मागे चालू आहे, काय माहिती काय. आता उद्या माहिती पडेल सकाळी काय झालं, म्हणजे काही फोड वगैरे येईल का. तर तरी मी तेल उडल्याबरोबरनं काय केलं, बर्फ लावला, त्याच्यामुळे थोडंसं असं बरं वाटत आहे. नाहीतर हे बघू शकता इथे कसं लाल लाल झालेलं आहे. बघू आता उद्या काय होतं. तर चला मग मंडळी, आता मी करते आराम. भांडे वगैरे सगळं काही स्वच्छ झालेलं आहे आणि आता करते मी आराम आणि भेटूया उद्या सकाळी. तर चला भेटूया उद्या सकाळी. आणि उद्या मी काहीतरी आहे तर उद्याच्याच ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्या सकाळीच बघा.